आता शाळेच्या गोष्टींची उजळणी करतोच आहोत, तर शाळेला एकच गोष्ट नाही आवडायची, तो म्हणजे क्लास. म्हणजे शाळेचा जर गृहपाठ असायचा तर क्लासचा होमवर्क असायचा. शाळेच्या असायच्या तर बाई आणि क्लासच्या असायचे टीचर. हे तू कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे गणित? क्लासच्या टीचरने सांगितलं त्याच पद्धतीने. अगं पण शाळेतल्या बाई रागवतील. त्या म्हटल्या होत्या ना की त्यांनी सांगितलेल्याच पद्धतीने सोडवायचं, नाही तर मार्क कमी करतील. हे बघ, बाकी बरोबर येण्याशी मतलब आहे की नाही, बाकी तू कोणत्याही पद्धतीने सोडव. ही विद्या, तू 2 वेण्या घालून आली क्लासला, का बरं गं? अगं क्लास उशिरा सुटला तर परत शाळेत जायला उशीर होईल ना, आणि मग रिक्षावाले काका पण नाही थांबत, मग घरी जाऊन फक्त रिबन बांधून येईल. आता कलरपेटी घेऊन आलीये, क्लास नंतर तुझ्या घरी जाऊन चित्र काढा. विद्या, तू सेमी इंग्लिश घेणार आहे का? नाही अगं, ते ना इंग्रजीत असतं आणि आपण आजपर्यंत सगळं मराठीत शिकलो ना. मग आणि मोठं झालं की आपल्याला गणितात पण 2 भाग असतात, विज्ञानात पण 2 भाग असतात. अगं पण सेमी इंग्लिश सोपं आहे. त्याची परीक्षा पण द्यावी लागते. आणि मी तर सेमी घेणार आहे बाबा. मी घरून विचारून सांगते. मम्मी, मी ठरवलंय ह्यावेळेस टीचर्स डेला शाळेतल्या बाईंना ना लाल रंगाचा गुलाब देईल आणि क्लासच्या टीचरांना पिंक कलरचं रोज देईल. साधारणपणे 3 कॅटेगरीचे लोक असायचे म्हणजे असायचेच. त्यातले एक म्हणजे मी कधी क्लास लावला नाही पण मला चांगले मार्क मिळाले तरीसुद्धा. त्यानंतर काही होते ज्यांनी स्कॉलरशिपच्या वेळेला म्हणजे 4थीला आणि 7वीला क्लास लावला आणि तिथून पुढे क्लास कंटिन्यूच केला. आणि काही लोक असे होते ज्यांनी फक्त 10वीला क्लास लावला आणि त्यानंतर त्यांचा क्लास का सिलसिला जारी रहा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत होते?